सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या कृपेने व गुरुकृपांकित साधकाने साधनेच्या दृष्टीने व्यक्त केलेल्या जिज्ञासेतून जन्म घेतलेले श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पैल मेरूच्या शिखरी या अभंगावरील परमपूज्य सरलताईंकडून झालेले शब्दचिंतन. भूमिका आहे उपासकाची. स्वरसाज अभंगाचा श्री गुरुप्रसाद नानिवडेकर आणि सहकारी आळंदी. प्रायोजक आणि स्थळ श्री सद्गुरू दादा महाराज नाटेकर मोर्या ट्रस्ट वृद्धाश्रम चिखली. पैल मेरूच्या शिखरी शिखरी, पैल मेरूच्या शिखरी शिखरी, पैल मेरूच्या शिखरी. एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, मुद्रा लावुनी खेचरी, मुद्रा लावुनी खेचरी. प्राणायामे बैसला, पैल मेरूच्या शिखरी शिखरी, पैल मेरूच्या शिखरी शिखरी, पैल मेरूच्या शिखरी. तेणे सांडियेली माया, त्यजियेली कंथा काया. तेणे सांडियेली माया, त्यजियेली कंथा काया. मन गेले विलया, ब्रह्मानंदा माझारी, ब्रह्मानंदा माझारी. पैल मेरूच्या शिखरी शिखरी, पैल मेरूच्या शिखरी शिखरी, पैल मेरूच्या शिखरी. अनुहत ध्वनी नाद, अनुहत ध्वनी नाद, नाद ध्वनी नाद, ध्वनी नाद, ध्वनी नाद. ध्वनी नाद, ध्वनी नाद, अनुहात ध्वनी नाद. तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे. छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे, छंदे छंदे डुलतसे डुलतसे. पैल मेरूच्या शिखरी शिखरी, पैल मेरूच्या शिखरी शिखरी, पैल मेरूच्या शिखरी. ज्ञान गोदावरीचे तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान गोदावरीचे तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवांच्या अंतरी, एक योगी
निराकारी, एक योगी निराकारी, मुद्रा लावुनी खेचरी, प्राणायामी बैसला, पैलमेरूच्या शिखरे शिखरी, पैलमेरूच्या शिखरे शिखरी, पैलमेरूच्या शिखरे. पुंडलिका वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे. ओ महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बोला परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. पैलमेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामे बैसला. तेने सांडियली माया, त्यजियली कंथा काया, मन गेले विलया, ब्रह्मानंदा माझारी. अनुहात ध्वनी नाद, तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे, छंदे छंदे डुल्लतसे. ज्ञान गोदावरीच्या तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी, दत्तात्रेय योगिया, पैलमेरूच्या शिखरी. जगद्गुरु श्रीमंत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंग गाथेतील एक अभंग. ज्ञानोबांची वाणी मनाला मोहिनी घालते, भावनेला भुरळ पाडते, अंतरंग अधिकाऱ्याला त्यात डूब द्यायला शिकवते. अर्जुना अनंत सुखाच्या टोही, एक सरू तळूचे घेतला जिही, मग स्थिराहुनी तेही तेची झाले. ज्ञानदेव भक्त म्हणून जेवढे मोठे, तेवढेच ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योगियांची माऊली. हठयोगाला भक्तिपंथाची जोड देऊन सहज साधनेमध्ये वारकरी संप्रदायाला सुस्नात करून भगवंताच्या समाधी साक्षात्काराचा साक्षात अनुभव ज्ञानदेव ज्या साधनेतून देतात तीही साधना. त्यामुळेच योगियांचा महान मेरुमणी असणाऱ्या ज्ञानदेवांनी आपले काही अनुभव शब्दांच्या द्वारा अभंगात प्रकट केले. 6वा ज्ञानेश्वरीचा अध्याय गीतेच्या श्लोकाला धरून टीका झाली. तथापि अभंगामध्ये ज्ञानदेवांना स्वातंत्र्य होतं आणि स्वयं स्वतःच्या अनुभूतीचे स्वये सुखाचे आले अनुभव, एक एकीपाशी सांगतील भाव, असे आतले भाव ज्ञानदेवांनी अभंगामध्ये प्रगट केले. ते करीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराजांची स्वतःची जी शैली आहे ती सहज त्यात येऊन गेली. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. सुंदर शब्द, त्या शब्दांना रसिकत्व, त्या रसिक शब्दांना परतत्वांचा स्पर्श. सोनं, सोन्याला सुगंध आणि स्वाद प्राप्त व्हावा तसे ज्ञानदेवांचे शब्द, योगाची अनुभूती, बोली आरोपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवे. जे अनुभव, जी प्रचिती, जो प्रत्यय फक्त मौनाने अनुभवायचा असतो. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तुका मने वाचा झाली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. जिथे शब्द संपतो, मावळतो, तिथेच शब्दांची उभारी घेऊन ज्ञानदेवांनी शब्द जगवले. शब्द हा बहुसाल उपकारांची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्यासी.
मागुनी आली वाट सिद्ध ओळली तैशी तरले तरती तरतील अनेकही विश्वासी. म्हणून योग साधनातले काही गोड अनुभव ज्ञानदेवांनी शब्दबद्ध केले आणि इंद्रियांच्या प्रचितीला आणून दिले. बोल इंद्रे लागे कळंबा एकमेका अशी आपलीच स्वतःचीच एक समर्थ उक्ती त्यांनी सार्थ करून दाखवली. असे काही त्यांचे अभंग आहेत. त्यातला हा अभंग जे त्यांनी नाथपंथामध्ये अनुभवलं, जे त्यांना गहिनीनाथांच्याकडनं मिळालं, ज्यासाठी त्यांचा इथे योगी असून भक्त म्हणून इहलोकी संतभूमी म्हणून अवतार झाला, त्या ज्ञानदेवांनी आपला एक अभंग इथे लिहिताना सहज सोपा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेने प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माचे केले. प्रगट गुह्य बोलून दाखवला. अधिकारी साऱ्याच व्यक्तींना, अनुगृहीत साऱ्या साधकांना, सद्गुरू पदप्राप्त झालेल्या सर्व सिद्धांना या सर्वांची अनुभूती आहे. अलीकडच्या साध्या साऱ्या सामान्य पायऱ्या सोडून ध्यान साधनेला बसणाऱ्या प्रत्येकाची जी अनुभूती एकच आहे. जगतामध्ये तो कुठल्याही संप्रदायाचा आणि कुठल्याही पंथाचा असो, पण जे मार्गीचा कापडी महेशू अजून ज्या वाटेने आदिनाथ चालले, पहिलं इंजन आदिनाथांचं आणि पाठीमागे हे सारे डबे. लौकिक अर्थाने योग ही स्थिती आहे, गती आहे, त्यात क्रमांक नाही आहे. मुक्कामाला पोचलं तरी चालणं परत आनंदाचं आहे. किंबहुना ज्ञानदेवांनी ते सुलभ केलं. ज्ञानदेवांच्या अगोदर हा आनंद आपल्या आनंदात डुबून जाऊन भोगणारे अनेक सद्गुरू होते. अर्थाचे निवोर असे कारुण्य सिंधू असणाऱ्या ज्ञानदेवांनी कमलकलिका धालेपणे हृदयाच्या मकरंदाते राखो नेने दे राया रंका पारणे आमोदाची अशी आपली अनुभूती सर्वांना प्रगट गुह्य बोले म्हणून विश्वाला खुली केली. ज्ञानदेवांचे हे सांगणं किंबहुना श्रीनिवृत्ती ठेविले असे जे स्थिती ते काय देऊ हाती वाचेच्या शिवा शिवा सद्गुरू तुझला गुडा काय करू कोणाही निर्धारू धरू देतो सीमा. एवढी समर्थ आनंद वनभूमी आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिल्यानंतर पूर्ण अहंते वेटलो सैंगा आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणाहुनी. पण त्या तृप्तीचे काही ढेकर, त्या धालेपणाचे काही एक हुंकार जिथे शब्दबद्ध झाला असे काही ज्ञानदेवांचे अभंग. त्यातला अभंग आहे पहिलं मेरूच्या शिखरी. प्रत्येक मानवाला ज्ञात आहे किंबहुना मानव हाच मेरुदंडाने तयार झालेला प्राणी. आपल्या पाठीचा कणा हा मेरुदंड. आज त्याची चिकित्सा आधुनिक साधुसंत सुद्धा करतात. हा मेरुदंड जितका ताठ असेल, सहज असेल, सरळ असेल, उन्नत असेल, मान पाठ कंबर ही स्थिर चित्त एखाद्या शुद्ध साधनेच्या भूमीवर 6व्या अध्यायाच्या जो सुंदर वर्णन आहे तेथे जे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे. सद्गुरूंचं स्मरण केल्याबरोबर इंद्रियांची कसमस मोडली जाते, विषयांचा विसर पडला जातो आणि मनाची घडी घडली जाते. बडे इंद्रिय येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळवची लागे. मन पवनाची घालून या गाठ गगनाची वाट दाखविली. शून्य निशून्याचे बीज महाशून्य अशी जे एक निराकार स्थिती सहज मी आंधळा गा निज निराकार प्रंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे सुखे मी निजलो गा तेथे शून्य सारोनी तेथे. शून्य बाजूला सारून ज्या निराकार प्रांतामध्ये झेप घ्यायची असते, ज्या आज्ञाचक्राच्या पुढे जाऊन अमृताच्या त्या तळ्यामध्ये विसावायचं असतं, जिथे भगवंताचं मिलन असतं. विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरू. सद्गुरूंच्या कृपादृष्टीने प्रेम पाहण्याने त्यांच्या त्या मेहर नजरेने साधकाची कुंडलिनी जागृत झाल्यानंतर मेरुदंडातून ती ऊर्ध्वगामिनी बनून वर 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 जी अधोमुख आहे विषयांकडे धावत होती. उपस्थ आणि गुद यांच्याद्वारा आणि मुखातून रस आणि इतर कामविषय भोगण्यामध्ये लीन झालेली होती. ती सारी इंद्रिय अंतर्मुख होऊन गेली. मन प्राण एकत्र झाले. सहज आसनावर पद्मासनात बसलेल्या त्या साधकाचं मेरुदंडाच्या मणक्यातून मध्यमेतून त्याचा मार्ग सुरू झाला.
ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा ती चिमुटलेली सावध होते, आपले 3.5 विळखे सोडते, औट हात सर्पिणी निजेली असे ती जागृत होते. आणि मग तिचा तो नृत्य, तिचा तो साधकाला मुग्ध करणारा मत्त करणारा एक विलास चालू होतो. त्याची वाटचाल असते मेरुदंडात. मेरुदंडातून ह्या वाटचालीचं मनोहर वर्णन ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायामध्ये मुक्तपणे केलेलं आपल्याला आढळतं. या ठिकाणी ते सांगतात, ती कुंडलिनी ज्यावेळेस सर्व चक्रांचा भेद करीत 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 जे आज्ञाचक्र सद्गुरूंच्या स्पर्शाने साधकाच्या साधनेने उघडलं जातं, तत्प्रसादात कृपा लेशात वा. जन्मजन्माची साधना, पूर्वीचे सुकृते, जन्मीची कमाई, तिसरी ती पाही गुरुकृपा. भले मग रामकृष्णांनी विवेकानंदांच्या मेरुदंडाच्या पाठीशी पाय लावल्यानंतर विवेकानंद जसे ओरडले, अहो तुम्ही मला हे काय करताय, मला आईन वडील आहेत ना. अशा विलक्षण ट्रान्समध्ये नेणारी, आनंदात नेणारी, तो एक स्पर्श हृदयचे ते हृदय घालणारी, तो जो प्रवास सुरू होत असतो तो या पाठीच्या कण्याच्या ताठतेने असतो. म्हणून परमार्थ सुद्धा स्वाभिमानाने ताठ राहायला शिकवतो. पण हा ताटा अहंकाराचा नसतो. तर कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती जसजशी वर येते, मूळ उपस्थाच्या ठिकाणी मूळ बंधामध्ये कोंडलेला प्राणवायू वर यायला लागतो. श्वास स्थिर झाल्याने अंघुळे 12 धावणारा गचिये माघारा घालती गा. नासीपुटो निवारा जातसे अंघुळे 12. 4 4 8 4 12 बोटे नाकातून वाहणारा प्राणवायू आतल्या बाजूला सद्गुरूंच्या कृपेने खेचला जातो. डोळे मिटलेले, मान उन्नत, कंबर सहज आणि मेरुदंड ताठ. मध्यमेचा मार्ग मोकळा होतो. कुंडलिनी जागृत होते. सहजे बहुता दिवसाची भूक वरीचे वविले होय मिका. आणि मग आळोखे पिळोखे देत ती ज्यावेळेस वर जायला लागते, ज्ञानदेवांनी त्या कुंडलिनी जगदंबेचं वर्णन केलेलं आहे. तिचा ऊर्ध्वगामी प्रवास ज्या मेरुदंडातून सुरू होतो तो पाठीचा कणा. हल्लीच्या शिक्षणशास्त्रात सुद्धा बाकाची रचना करताना बाकाचं विशिष्ट काटकोनात माप ठेवतात की विद्यार्थी ताट बसला गेला पाहिजे. पाठीच्या मणक्यावर जर दाब पडले तर मज्जातंतूतून आज्ञावाहक तंतू छोट्या मेंदूला बरोबर संवेदना पोचवू शकत नाही. इथे तर संवेदना विरहित जायचं आहे, शून्य सारून बसायचं आहे, वृत्ती निवृत्त करायची. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले. सहजे रजोगुणाच्या फांदी तरळणारं मन शांत होतं. बळीये इंद्रिये ती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे. आणि तो वर जातो. जे आज्ञाचक्र सद्गुरूंच्या कृपेनेच उघडलं जातं, त्यातूनही वर गेल्यानंतर 17वीचं चंद्रतळ असतं. आत्मा, परमेश्वर, ब्रह्म किंवा आपलं मूळ स्वरूप ते तिथे आहे आणि ते योग्याच्या स्वरूपात आहे. त्याला कुठलाही आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निराकार निरगुण तूची रघुराया. असा रघुराया, असा योगीराया, असे सद्गुरू, असं आपलं स्वतःचं स्वरूप पहिलं मेरूच्या शिखरी कळसावर येते ते. सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. 2 भुवया आणि नासिका याचा मधला भाग, जिथे आपण गंध लावतो, कुंकू लावतो, तो 2 भुवया आणि नासिका याचा मधला भाग, तो भालप्रदेश, ते आज्ञाचक्र, ते काकीमुख सद्गुरूंच्या कृपेने उघडलं जातं. आणि वर असणाऱ्या त्या असीम तत्वाची भेट होते. ही भेट झाल्यानंतर येणारी बेहोशी, येणारा आनंद, येणारी उन्मनी अवस्था, त्याच्या अलीकडच्या प्रवासाची सारे अनोखे चित्र, किंबहुना हा अनद्भुत प्रवास, याची अद्भुतता, ही फक्त संतांच्या जवळ ज्ञानदेवांनी शब्दात खुली करून प्रगट केलेली आपण अनुभवतोय. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी. कुठे लक्ष असावं? ओठाकडे, नाकाच्या शेंड्याकडे. कुंकू लावतो तिथे. कुठली मुद्रा? खेचरी. खम नाम आकाश, मूर्धनी आकाशामध्ये, यावरच्या डोक्याच्या पोकळीमध्ये जे आकाश आहे, जिथे ते परमतत्व आहे, आकाशातल्या बापा बोललं जातं, ते हे आकाश. फक्त आकाश कळलं नाही काहींना, साधू संतांना ते कळलं.
त्या मूर्धनी आकाशामध्ये ते जे एक आपलं प्राणतत्व परमात्मा, परमेश्वर, चैतन्य, ज्यातून जीव आलेला आहे तो तिथेच आहे. खाली आलेला प्रवास हा परत ऊर्ध्व गतीने जाणारा. किंबहुना आपल्या सर्वांना ज्ञात असेल, जीवात्मा देह सोडून ज्या वेळेला जातो त्यावेळेला बाकीचे लोक त्याला स्मशानात नेतात. स्मशानात त्याला पोचवल्यानंतर चितेवर ठेवल्यावर देहाला अग्नी दीक्षा दिल्यानंतर कधी परतायचं याचे सामान्य लोकात संकेत आहे. कदाचित कामाच्या गडबडीने कार्यबाहुल्याने आताच्या जगात लोक लगेच परतत असतील अग्नी दिला की, पण शेवटपर्यंत एक मनुष्य बसून राहतो तो टाळू फुटेपर्यंत. कवटी फुटली की तो जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला असं समजलं जातं आणि तेव्हाच परतायला आज्ञा असते. तोपर्यंत तो तिथेच आहे. तो एक योगी त्या सहस्त्र आकाशामध्ये शांतपणे देहाच्या आकाराने आलेला, तिथे बसलेला वसलेला, किंबहुना त्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही चालतो, हलतो, बोलतो, बसतो, उठतो, करतो. तो जो परमात्मा आहे तो निराकार आहे. तो साकार होतो देहाच्या आकाराने इथे येतो. त्या परमात्म्याशी मिलन घेण्यासाठी साधना, त्यासाठी सद्गुरूंची कृपा, त्यासाठी कुंडलिनी जागृती, आणि ती ज्या चक्रावर आधार घेत 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 वर जाते ते हे मूर्धनी आकाश. तिथे खेचरी मुद्रा, भूचरी, खेचरी अशा मुद्रा आहेत साधनेतल्या, सद्गुरूच्या कृपेने अनुभूतीला येणाऱ्या. तिथे तो प्राणायामी बसला. श्वासाश्वासाचं यंत्र आहे. जन्माला येताना प्राणी ज्यावेळेस तिथे येतो म्हणून लहान बाळाची सुद्धा टाळू भरली जाते सातत्याने. टाळूला स्पर्श होऊ नये असा. कित्येक काळ ती टाळू उडत असते. जिवंत असण्याची खूण आहे, भगवंताची खूण आहे, चैतन्याशी जोडल्याची खूण आहे. आणि ज्या वेळेला ते संपतं त्यावेळी आपण त्यातून देहातून सुटलो आणि मूळ स्वरूपात मिळालो. पण भारतीय संस्कृतीची, हिंदू धर्माची खास एक गोष्ट आहे की देह संपल्यानंतर तुम्ही परमात्म्यात मिळाल ही भाग गोष्ट अलग, पण याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मूर्धनी आकाशात असणाऱ्या ब्रह्माचं मिलन सद्गुरूच्या कृपेने या जन्मामध्ये याच जीवाला या लोकामध्ये असतानाच शक्य होतं. तोच बोलत उठतो, मी राम जो कृष्ण तो मी वासुदेव तत्वता, आय आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म अहम ब्रह्म. ते तत्व मीच आहे हे सद्गुरूंनी सांगितल्यानंतर त्याला कळतं की मीच तो परमेश्वर आहे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, याची ओळख त्याला तिथे होते. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. त्या परब्रह्माला तो त्या आकाशात पाहतो. ते परब्रह्म त्याच्या ठिकाणी प्राणायाम करेत. इथल्या प्राणायाम आणि साधनेचे प्राणायाम वेगळे आहेत. ते श्वास त्यांनी जितके मोजून दिलेले आहेत, एका दिवसाचे 21,600 असे, महिन्याचे असे, वर्षाचे नाशे 125 वर्षाचे प्रत्येक मानवाला नेमून दिलेले श्वास, तेवढे प्राणायाम, तेवढे घेत तो योगी तिथे बसलेला आहे. आणि त्याची भेट जीव त्यासाठी व्याकुळ आहे. किंबहुना जशी नदी सागराला मिळायला धावते तसं आपल्या आयुष्यामध्ये आपण सुद्धा एक अनामिक ओढ असते, फक्त आपल्याला कळत नाही. सद्गुरू स्थिर करतात. ज्या दिवशी ती ओढ असते ना, त्याला भेटा वाटतं ना, त्यावेळेला येणारे अंतर आहेत त्यावेळेला कळतात. मग एखादी मीरा व्याकुळतेने म्हणते, गली तो चारो बंद आहे, मैं हारे मिलो कैसे जाय. ते बटमार बाहेरचे नसतात, ते शेवाळ बाहेरचं नसतं, ती निसरडी वाट बाहेरचे नसते, ते आपल्या कल्पनेने सगळी तयार केलेली असते. पण सद्गुरू कृपेने हे सारे प्रतिबंध दूर होतात. आपली साधना पाहिजे, आपली वाटचाल पाहिजे, त्या वाटेने चालण्याचा अट्टहास पाहिजे. संत म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग. इतर मार्ग नाही, हाच एक मार्ग. या वाटेने आलात, या रस्त्याने आलात, माझ्या मागे आलात तर याल तरी या रे कोणी, अवघे माझे लागोनी. ज्याला यायचं ना, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, येणे नका भरू पोटे. या संबंधाने ज्यावेळेस तो तिथे जातो ना, त्याला बाह्य संबंध सगळे सोडावे लागतात. तेने सांडी आली माया. कुठलाही लाग नाही, कुठलाही संबंध नाही, परतोन माघारी येणं नाही, देहाची सुद्धा आसक्ती राहत नाही. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर बाहेर विरुडे करपे रोमबीजांची अशी अनुभूती येते की बाहेरचे केस सुद्धा करपले जातात. विलक्षण दाह होतो देहाचा. रामकृष्ण सांगायचे, माझ्या अंगाचा दाह होत होता, मी योगिनीला विचारला,
तिने मला फुलांच्या माला घालायला सांगितल्या. किंबहुना एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी, आपण कीर्तनकार, प्रवचनकार, सद्गुरू यांना हार घालतो, ते हार आपल्या लग्नातल्या हारासारखे नसतात. तर जे एक ऊर्जाशक्ती स्तोत्र कुंडलिनीच्या जागृतीनंतर आलेली उष्णता आहे, ती शीतल होण्यासाठी केलेले ते उपचार असतात. चंदनाची उठी त्यासाठी, चंदनगंध त्यासाठी, फुलांचे हार प्रवचनकार कीर्तनकाराला त्यासाठी अगोदर घातले जातात. देहाला इतकी उष्ण तप्त भूमी होत असते, करपली जाते. साधका ते भेडसावी परी बिहावे ना, सांडिली त्रिपुटी. एखादं कवच सहज गळून पडावं ना, उबारेने वस्त्र सांडिले. उकडणाऱ्या माणसाने जसा सहज शर्ट काढून ठेवावा तसा देह काढून ठेवला जातो. अशी अनुभूती अनेक योग्यांनी घेतली की साधनेत देह ठेवले तर ते इतरत्र गेलेले आहेत, आलेले आहेत. या सगळ्या विलक्षण वेगळ्या गोष्टी त्या अनुभूतीतनं प्रत्येकाला कळतील. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. पण सगळं मी ज्ञाता ज्ञान नेय, सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. आणि मग अशा अनुभूती येते की चंदन जेवी भरला. चंदनाचं फूल म्हणजे सगळ्यात चंदन. तसा देह अवघा परमात्मा होऊन जातो आणि देहाची जी अलीकडची आसक्ती आहे, स्थूल देहाची, ती सगळी संपून जाते. सूक्ष्म देहाची संपून जाते, कारण देहाची संपून जाते आणि महाकारण देह वेगळ्या अवस्थेत यायला लागतो. तेने सांडियली माया त्यजेली कंथा काया. मन राहिलं कुठे? मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनाचं मन पण संपून गेलं तेव्हा मनासी मनपन नसपुरे. इंद्रियांचे रश्मी माघारे, मन राहतच नाही. मेहर बाबांना बाबाजांनी हे दान दिलं होतं. कॉलेजला जाणारे मेहर बाबा सायकलवर वाड्याला निघाले होते आणि बंड गार्डनच्या पुलावर बाबाजान झाडाखाली बसल्या होत्या. चटकन उठल्या. पात्र होता, ओतायचं तिथेही पात्रता असावी लागते, घेणाऱ्याचाही अधिकार असावा लागतो, देणाऱ्याने दिलं तर. स्वामी सद्गुरूंच्याकडे एका फार थोर अधिकारी व्यक्तीने रामटेकला प्रश्न विचारला होता की तुमच्या अवतीभोवती छोटी छोटी मुलं ही सहज ट्रान्समध्ये जातात, त्यांच्या वेगवेगळ्या क्रिया होतात. मी इतकी वर्ष साधना करतो स्वामीजी, मला हे का होत नाही? स्वामीजी बोलून गेले लगेच, गुरुद्रोह घडलाय ना, हे लगेच कसं मिळेल? मागच्या जन्मी गुरुद्रोह घडला तर या जन्मी मिळत नाही. सद्गुरूंचा तो आनंद स्वीकारायला सुद्धा देह मन बुद्धी तयार असावी लागते आणि हृदय तर त्याहून चांगलं तयार असावं लागतं. मेहरबाबांसारखे पात्र अधिकारी व्यक्ती आल्याबरोबर बाबाजांना वाटलं आपलं सर्वस्व यांना द्यावं. त्या झाडाखालनं उठल्या, सायकलला आडवं येऊन त्यांनी हँडल धरले. मेहरबाबांची पुस्तकं पडली. पारशी विद्यार्थी, गोरा उंचापुरा धिप्पाड, बाबाजान नाजूक शरीराच्या, स्त्री देहाच्या, झाडाखाली सतत साधना करणाऱ्या, पण त्यांनी आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्यांचं चुंबन घेतलं. शक्तिपाताचे प्रकार आहेत. पदस्पर्शाने होतो, अंगुली स्पर्शाने होतो. क्वचित काही अधिकारी व्यक्तींच्या वेगळ्या, आपल्याला ज्ञात नसेल तर कळलं नाही म्हणावं, पण त्यांनी त्यांच्या माथ्याचं अवग्रहण केलं. मातेच्या ममतेने मेहरबाबा त्या क्षणाला जे स्वतःची शुद्ध हरवली ते 12 वर्ष फिरत होते. रामकृष्णांनी विवेकानंदांना दिल्यानंतर विवेकानंद जे त्या आनंदात गेले, अहो तुम्ही मला काय करताय, मला आई वडील आहेत ना, तोपर्यंत संपले ते नरेंद्र. विवेकानंद फक्त उरला होता रामकृष्णांचा आणि रामकृष्ण विलक्षण खुशीमध्ये हसत होते की त्यांना कार्याला एक शिष्य मिळालेला होता. या संताचे हे देणे, कल्पतरू हुनी दुने, परिसा परिसा आघाद देणे, चिंतामणी टेंगणा, हे फक्त सद्गुरू देतात. जसं अर्जुनाला दिलं, सावळा असा कंकणू, बाहू पसरोने दक्षिणू, आलिंगला स्वशरणू भक्तराज, तेवेळी ये हृदयीचे ते हृदयी घातले. ही दीक्षा बहुधा सद्गुरू स्मरणाने मिळाली, नामस्मरणाने मिळाली, चिंतनाने मिळाली, तरी त्याची परिपूर्ती ही एखाद्या सद्गुरूंच्या स्पर्शाने होत असते. आणि मग मन राहत नाही, मन गेले विलया, ब्रह्मरसे गेले भरोनिया, अंग आदिल तो रंग पाळटला, संध्याच्या सुटल्या गाठी देता आली मिठी सावकाश, गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, मन उरलंच नाही, मन गेले विलया. मनाची विचाराची शक्ती संपली, स्थिर झालं, शांत झालं, त्यात संपून गेलं. निखाऱ्यावर काही पदार्थ बसला तर भस्मसात होतो, तसं त्या परब्रह्माच्या तेजामध्ये मन संपून जातं आणि मग एक आनंद अवस्थेमध्ये तो साधू राहत असतो. बस ज्ञानदेव त्यांचं वर्णन करतात. तेने सांडियली माया त्यजेली कांथा काया,
मन गेले विलया. किंबहुना मन विलयाला जाणं एवढाच परमार्थ. मनाचं मनपण संपणं हीच साधना. मनपणाने न उरणं हीच भक्ती. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत सारे व्याप आहे. म्हणून ज्या दिवशी अमन अवस्था प्राप्त होईल, उन्मन अवस्था प्राप्त होईल, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि उन्मन, मन गेले विलया. गार जशी पाण्यात विरघळावी तसं मन सद्गुरूंच्या त्या अनुभूतीत विरघळत जातं, उरत नाही. उरतो फक्त एक ब्रह्मरस, उरतो फक्त एक ब्रह्मानंद. सर्व सुख उरतात. यम लब्धा पुमानो सिद्धो भवती, तृप्तो भवती, मत्तो भवती, स्तब्धो भवती. आणि त्या आनंदामध्ये ज्ञानदेव सांगतात ही प्रत्येकाची अनुभूती. जीवजात जन्माला आलेला प्रत्येक जीव, त्याचा धर्म, पंथ, देश कुठलाही असो, हिंदू धर्मशास्त्र सांगतं की ही त्याची अनुभूती. हा अनुभव तो घेऊ शकतो. जसं सगळ्यांचं रक्त ए बी निगेटिव्ह पॉझिटिव्ह गटाचं असतं, तशा प्रत्येक जीवाची तो देश, पंथ, प्रांत कुठेही नाही, फक्त समर्थ सद्गुरू हे देणारे भेटले पाहिजेत. ज्ञानेश्वर महाराजांनी तो अनुभव घेतला होता. आणि मग पहिलं मेरूच्या शिखरी मूळबंधातून सुरू झालेला प्रवास. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळबंदी, सांडा वाहू गिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. मूळबंधातून सुरू झालेला हा प्रवास विशुद्ध चक्रातून, हृदय चक्रातून, कंठातून, निरनिराळे ओढ्याना जालंधर बंद. ज्ञानेश्वरी त्याचं इतकं विलक्षण वर्णन आहे की हा अभ्यास आपोआप होतो, करावा लागत नाही. तया सुखाची आयसी जाती, जे आपणची धरे विश्रांती. मेहर बाबा तेव्हा जे उन्मन झाले फिरत राहिले ते शिर्डीच्या साईबाबांच्या तिथपर्यंत गेले होते. तिथून उपासनींच्याकडे आले. त्यांनी लांबून त्यांना दगड मारला. अरे काय आनंदात आहे. तो दगड इथे लागल्यावर परत ते आई लोकांमध्ये आले. हाय कंबक्त तुने पिई नाही. अरे तू हा अनुभव घेतला नाही तर तुला कळणार नाही. एरवी अवघी गोटी होईल मुख्या बहिऱ्याची. जो या आनंदाने मत्त झाला, जो या आनंदाने खुश झाला, जो या आनंदात स्वतःला विरून गेला ना, त्याला थोडीफार ह्याची कल्पना आली. एरवी अवघी गोटी होईल मुखया बहिऱ्याची. एखाद्या बहिऱ्यापुढे गाणे चांगलं केलं तर त्याला उपयोग नाही. मकरंदनात कणाचा चारा, नेनता घाला दरदुरा, अशा अवस्था होईल. म्हणून तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे साधक असला पाहिजे, सद्गुरू कृपांकित असला पाहिजे, थोडा चालणारा असला पाहिजे, गतजन्मी काही साधना असली पाहिजे. तर तो जर याच्यात आला ना तर त्याला सगळं सोडून द्यावं वाटेल. तेने सांडी येले माया. नव्हे सुटतं. आमच्या गोपी गोरस विकायच्या म्हणजे घ्या गोविंद घ्या गोपाल बोलायच्या. त्यांची कुंडलिनी जागृत होती. त्या पहिल्या मेरूच्या शिखरी पोचलेल्या होत्या. त्यांना कळत नसायचं मै बोली घर जाणे वाट, गोरस बेचणे आहे आट. तिला तो पहिलं मेरूच्या शिखरावर असणारा योगी दिसला की तिची अनुभूती आपोआप अशी व्हायची की तिचं सारं विसरलं जायचं. तेने सांडियली माया. यातला सांडियले शब्द सुंदर आहे. सोडली नाही, सांडली. भरल्यानंतर पाणी सांडतं ते निराळं आणि ओततो ते निराळं. काही गोष्टी आपोआप सुटत असतात. तशी तेने सांडियली माया, त्यजेयली कंथा काया. योगांच्या शरीराचं लाघव माऊलींनी वर्णन करावं. हा देह संपतो आणि पूर्ण देह अमृताचा होतो. असं सांगतात स्वरूपानंदांच्या पायावर दर्शन घेतलं तरी ही अनुभूती येत असायची. किंबहुना पुढे जाऊन तुम्हाला असं सांगते की आज जरी तुम्ही आळंदीत जाल आणि माऊलीच्या समाधीवर डोकं टेकवाल तरी त्या समाधीला देखील ही अनुभूती तुम्हाला येईल. त्यांच्या नामस्मरणाला देखील ही अनुभूती तुम्हाला येईल. कारण ती शक्ती मग अशी असीम होत होत त्यांच्या स्मरणापर्यंत येते. तिला स्थल कालाचं कुठलंही बंधन राहत नाही. कोणतेही सद्गुरू कुठल्याही काळातल्या आपल्या कुठल्याही शिष्याला केव्हाही भेटू शकतात. आणि ही टेलिपॅथी आजच्या युगात जेव्हा आपण काही चमत्कार विज्ञानाचे पाहतो, हे नकळत आपल्याला मान्य करावं लागेल की हे असू शकतं. काय अवस्था होते त्या साधकाची. पहिलं मेरूच्या शिखरी गेल्यानंतर तो अजून तर पोचायचा आहे तिथे, त्या योग्याला भेटायचं आहे. हे तर प्रवासाचंच वर्णन आहे की मनपणाने संपलं, जीव दशेला संपलं, मनपणाला संपलं आणि तो ब्रह्म होणार आहे. ब्रह्म होण्याच्या अलीकडे काही त्याच्या अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मन. जागृत जीवाला इच्छा झाली, स्वप्नवत संसार सोडला. सुषुप्तीमध्ये असणाऱ्या कुंडलिनीला त्याने जागृत करण्याचा प्रयत्न केला साधनेने, सद्गुरू कृपेने, आणि तो चालायला लागला. सद्गुरूंनी सांगितलं सोहम, ते परब्रह्म तू आहेस. दूरवर असणारं दूरवर वाटत होतं पण आता जवळ आलं आणि नव्हे आपल्याला आतच भेटलं. अशी जी स्थिती, त्या स्थितीत त्याची अवस्था होते
तेने सांडियली माया त्याजी अली कांता काया मन गेले विलया ब्रह्मरसा आनंदे. हा रामरस मीरा चैतन्य ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण अरविंद सगळे महासंत प्याले होते आणि मत्त झाले होते. त्या आनंदाची अनुभूती ज्ञानदेवांनी या अभंगाच्या प्रस्तुत 2 कडव्या सांगितलेत. पुढची कडवी तितक्याच भारीची आपण ऐकू. या विलक्षण योगमार्गातल्या काही अनुभूतीच्या खुणा ज्ञानदेवांना कणव आल्याने माऊलीच्या अंतकरणाने त्यांनी ज्ञानेश्वरीत प्रगट केलेल्या आहेत. योगशास्त्र पहिल्यांदा प्रगट झालं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने निगमवल्ली प्रगट केली. आगम म्हणजे वेद आणि निगम म्हणजे योग. सूक्ष्म असणारा शब्दांकित करण्याचं सामर्थ्य मराठी भाषेमध्ये प्राचीन प्राकृत देशी भाषेमध्ये पहिल्यांदा किंबहुना वारकरी संप्रदायाच्या सुरुवातीला ज्ञानदेवे रचिला पाया. योग साधना अत्यंत दुर्मिळ होती. एक शिष्य एक गुरु. ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य असं आहे की अवघ्या जगाला ब्रह्म केलं त्यांनी. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले. विश्वाला ब्रह्म करण्याची शक्ती ताकद ज्या सद्गुरूंच्या मध्ये होती ते ज्ञानोबराय या अभंगातून काही त्या पाऊल खुणांच्या वाटा आपल्याला दाखवतात. त्यात आहे अनाहत नाद. आत्ता गुरुदेव रानड्यांनी सांगू देत, आत्ताच्या कुणी अभ्यासकाने सांगू देत, काही संत वाङ्मयात नंतरच्या त्याच्या खुणा प्रगट होतात. पण त्याचं पहिलं स्पष्टीकरण, पहिलं त्याचा शब्द उच्चार, पहिलं त्याला वैखरीत आणण्याचं काम, किंबहुना स्वतः अनुभवलेल्या अनुभूती शब्दांकित करून साधकाला देण्याचं दान ज्ञानदेवांनी पहिल्यांदा प्रगट केलं होतं. तिथे त्यांनी या अनाहत नादाचं वर्णन केलं. संपूर्ण बिना शरीराची बनून जाते. एक सुरेल विना आणि सुंदर स्वर फक्त प्रभूला आळवलं जातं. ही बासरी तो देह बनतो, हे विना तो देह बनतो. त्या देहातून येणारे हे जे आवाज असतात हे त्याला देहाच्या अंगाने अनुभूतीला येतात. पण ते कुठेही तयार झालेले नसतात. बाहेरच्या वाद्याप्रमाणे मृदंग बीना पखवाज बाहेर आहेत, त्यांच्यात आकाश कोंडलेलं आहे. पण जेव्हा मूळ मेरूच्या शिखरी गेल्यानंतर तिथल्या आकाशातून शब्द हा आकाशाचा ध्वनी आहे. शब्द आकाशात तयार होत असतो. शब्द प्रसिद्ध स्मरणदानी ज्ञानोबराय बोललेले आहेत. हे अनाहत शब्द त्या त्या चक्रावर कुंडलिनी तिथे तिथे स्थिर झाल्यावर अनुभूतीला येतात. नुसतेच शब्द नाही तर देहाच्या अंगाने अनुभवणारे पंच विषयातले साऱ्या अनुभूती त्या साधकाला साधना करताना येतात, विलक्षण समोर नसताना. आणि इथे आपल्याला थोडंसं गोड वाटतं. म्हणजे सांगायला तुम्हाला वाटलं तर विलक्षण वाटेल, पण काही काही महात्मे असे असायचे की प्रसाद दिला असा जरी त्यांनी आविर्भाव केला तरी त्या प्रसादाचा स्वाद शिष्याच्या मुखात तयार होत असायचा. तो आता पेढा खात, पेढा खाल्ल्याची अनुभूती त्या शिष्याला खरोखर येत असायची. यात जादू नाही, यात चमत्कार नाहीत. ती कुंडलिनी जगदंबा प्रगट झाल्यानंतर ज्या चक्राजवळ थांबेल त्या त्या वेळेला तिथे तिथे तसे तसे नाद ध्वनी ऐकायला येतो. काही शब्द ऐकायला येतात, काही रूप दिसायला लागतात, काही गंध अनुभूतीला येतात. शब्द स्पर्श रूप रसगंध यांची अनुभूती देहाच्या पलीकडे जाऊन, इंद्रियाच्या पलीकडे जाऊन, यो बुद्धे परस्तु सहा, कुठल्याही इंद्रियांच्या माध्यमाच्या व्यतिरिक्त ती अनुभूती यायला लागली तर ही प्रगतीची खूण आहे. इथे मानवपण सोडून शिवस्वरूपाला प्राप्त झाला, जीवदशा सोडून शिवस्वरूपाकडे निघाला. याचे काही पाऊल खुणा आपल्याला पाहायला मिळतात. नुसते इंद्रियाने जगतात ते पशु, इंद्रियात विचाराने जगतो तो मानव, आणि इंद्रियाशिवाय त्या सगळ्या अनुभूती जगत असतो तो योगी असतो. सद्गुरु कृपेने ती अवस्था आपल्या अनुभूतीला येत असते. तिथे या देहाचं माध्यम उरत नाही, तिथे या इंद्रियांचं काम उरत नाही. इंद्रिय विषय विसरली काम, इंद्रिय विषय विसरतात तरी देखील अनुभूती यायला लागतात. म्हणून ज्ञानोबरायांनी अनाहताच्या काही आवाजांची अनुभूती प्रथमतः अगदी प्रारंभिक स्वरूपामध्ये, प्रारंभिक अशासाठी की ज्ञानदेवांच्या नंतर जेवढे काही संत योगी होऊन गेले त्या सर्वांनी, आणि ज्ञानदेवांच्या अगोदर जे काही ग्रंथ होते आपले योगशास्त्रावरचे, त्यात या अनुभूतीचं वर्णन प्रथमतः केलेलं आहे. म्हणून आवाज ही अनुभूती पहिल्यांदा, रूपदर्शन ही दुसरी, स्वादाची तिसरी, गंधाची चौथी,
आणि 5वी तेजाची. ही दर्शन अनुभूती त्यावर यायला लागते. यावेळचा योगी त्या योग्याचं दर्शन घेत असताना अजून तो त्या योगी स्थितीपर्यंत पोहोचला नाही, पण त्या वाटेने चाललेला आहे. जसं की आपण पुण्याचं तिकीट काढलं आणि एस टीत बसलो तर पुण्याला पोहोचलं असं होत नाही. मध्ये काही स्टेशन्स असतात, तसे आपण जात जात मग पुण्याला पोहोचतो. तसं जरी आपण मेरू शिखराच्या त्या दंडातून, मध्यमेतून, सुषमनेतून इडा पिंगळात टाकून सांडवनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी योमगामी करती, त्या आकाश मार्गाने जरी आपण निघालो, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. तो जरी मुकत असला तरी त्याला इंद्रियांतीत अशा काही ज्या अनुभूती येतात त्या ज्ञानदेवांनी या अभंगामध्ये सांगितलेल्या आहेत. अनुहात ध्वनी नाद, असे आहत आवाज येत नाहीत, तर अहत आवाज न येता अनुहत आवाज यायला लागतात. त्यात टाळ मृदंग वीणा यांचे आवाज असतात, त्यात तुतारीचा नाद असतो, त्यात समुद्राची गाज ऐकायला यायला लागते. बऱ्याचदा ज्यांना हे कळत नाही म्हणून ध्यान करणाऱ्या साधकांनी डॉक्टरला प्रकृती दाखवण्याच्या ऐवजी सद्गुरूंना दाखवावी. बऱ्याचदा ह्या गोष्टी या आपल्या बुद्धीच्या प्रांताच्या पलीकडच्या असतात. किंवा डॉक्टरांना सुद्धा शरीराचं सगळं ज्ञात नसतं. सारे डॉक्टर सगळे उपाय करतात आणि शेवटी सांगतात आम्हाला जेवढं आहे तेवढं केलं, आता त्याच्या हातात. ज्याच्या हातात हे असतं त्यालाच विचारायला जावं. दुनिया से भला हम क्या मांगे, दुनिया खुद एक भिकारन है, मांगे तो मांगे प्यारे सद्गुरु से, जहा कभी होता इनकार नाही. बस त्या सद्गुरूकडे जावं, त्याला विचारावं. तर असे काही आवाज येतील. ती कुंडलिनी जोपर्यंत त्या हृदय चक्राच्या ठिकाणी स्थिर आहे तोपर्यंत हृदय आकाशाच्या पोकळीतून या ध्वनीची अनुभूती यायला लागते. त्याच्या पुढे जायचं असतं. जालंधर बंद झाला, ओढियाना बंद झाला आणि मग पुढे जर ती कुंडलिनी आली तर अनुभूत नादाच्या पलीकडचे सुद्धा काही अनुभूती असतात. या अनुभूती आल्या यासाठीच साधकाला आपण प्रगतीपथावर आहे असं समजण्याचं कारण नाही. यातली एकही अनुभूती न येता सुद्धा साधक पहिलं मेरूच्या शिखरी पोचू शकतो. काहींना या अनुभूती येतात. अगदी अलीकडे चितशक्ती विलास पुस्तकामध्ये मुक्तानंदांनी त्यांच्या विलक्षण अनुभूती सांगितल्या. हा प्रवास इतरांना अगम्य वाटतो, त्यांच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचा असतो, न कळणारा असतो. संसारसुद्धा कळत नाही तर परमार्थ हा कधी कळायचा आणि हा अवर्णनीय प्रवास कधी समजायचा. पण ज्ञानोबरायांनी कृपाळूपणाने कोणी साधना करत असेल आणि या आवाजाची अनुभूती घेत असेल, मग घनु वाजे घुनु घुना हे अनुभूती यायला येते. गुळगुळा वाजती टाळ असा अनुपम रसाचा कल्लोळ ज्ञानदेवांच्या अंतरी उमलून येत असतो. हे आवाज आतून आल्यामुळेच ज्ञानदेवांच्या गीताला गोडी लाभलेली. किंबहुना सांगायला एक सहज यातली कथा की ज्या वसंतराव देसाईंनी अनुपम चाली गीतांना बांधल्या, त्यांना एकदा प्रश्न विचारला होता की इतकं सुंदर सुंदर संगीत तुम्ही काही गीतांना देता, आता काही गीतं तुम्हाला माहीत असतील प्रवचनामध्ये आपण ती बोलावी न बोलावी अशा दृष्टीने बोलत नाही किंवा विस्तार विषयांचा करायला नको अशा दृष्टीने, पण गीतांना इतक्या सुंदर तुमच्या चाली बसतात, हे संगीत आतून येतं, हे कसं येतं तुम्हाला, सुचतं कसं, असा प्रश्न एक जणाने विचारला. काय द्यावं देसाईंनी उत्तर? त्यांनी उत्तर दिलं, त्याचं कारण असं आहे की जेव्हा प्रभातने संत ज्ञानेश्वर चित्रपट पहिल्यांदा बनवला माहीत आहे का? हो. त्याच्यामध्ये रेड्याचं काम कोणी करायचं चाललं होतं. मग मी बोललो की मी तो रेडा होईन आणि तो रेडा झाल्यानंतर ज्ञानदेवांनी माझ्या तोंडात देऊन ऋग्वेद जो म्हणायला लावला त्यातून या संगीताच्या चाली माझ्या हातून येतात. तो ज्ञानदेवांचा स्पर्श. असा अद्भुत संगीत ऐकायचं असेल तर कोणी सामान्य तुम्हाला नाही ऐकवणार. सामान्य तुम्हाला ऐकवतील अलीकडची गाणी रिमिक्स केल्यासारखे, सगळे गीतं रिमिक्स केल्यासारखे, कुठलेही नाद नाही, वाद्य नाही, काही नाही, तरी त्या ध्वनीची अनुभूती ज्यावेळी आतून यायला लागते ना, मग तो आवाज, ती अनुभूती, त्याने येणारं बेहोशपण, त्याने येणारे एक अवर्णनीय स्थिती ज्ञानोबा या अभंगात वर्णन करतात. अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद. ते ध्वनी ऐकता ऐकता ते ध्वनीसुद्धा संपले पाहिजेत. ते शब्द सांडवनी बैसला तो मौनी म्हणावा भला, योग अभ्यासाचा गलबला या कारणे शिष्या एकांती बैसावे. म्हणून जे समर्थ शिष्याला सांगतात धरावे सोडावे प्रभंजनासी, जे समर्थ सांगतात ते नाद ऐकायला पाहिजे, तेच समर्थ पुढे पुढे यातली वाटचाल सांगत असताना सांगतात ते शब्द सांडवनी बैसला तो मौनी म्हणावा भला. किंवा अशी अवस्था येते की सारे
वैखरी मनोनी माझी वैखरी मौनाचे ही मौन धरी हे पानियावरी मकरी रेकली जैसी. वाचा संपून जाते, शब्द संपले जातात, ऐकण्याचं सुद्धा संपून जातं, पाहण्याचं संपून जातं, स्वादाचं संपून जातं. उरतो तो एक निराकार निर्विकार असीम आनंदाच्या अनुभूतीचा प्रत्यय. अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद. ते शब्दसुद्धा पाठीमागे पाडतात. घागर काळी रात्र काळी वेणुध्वनी सगळे हळूहळू जशी एखादी गाडी स्टेशन मागे टाकीत टाकीत पुढे जाते तसे त्या साधकाचा विलक्षण प्रवास होत असतो. डार्क नाईट ऑफ सोल म्हणून गुरुदेव रानड्यांनी वर्णन केलेलं आहे. अलब्ध भूमिकत्व येतं. काही तासांचं असतं, काही क्षणांचं असतं, काही दिवसांचं असतं, काही जन्मांचं सुद्धा असू शकतं. भगवंताच्या कृपेने या जन्मात हा प्रवास सद्गुरु कृपेने झाला आणि आपल्यात चालीने ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात शेवटी सांगितलंय, साधना करता करता मध्येच त्याचं आयुष्य भानू मावळला. अभ्यासाचा पाऊल न उचलता. अभ्यासाची पावलं लवकर पडली नाही तर बाहेरच्या जगतात 2-2 वर्ष बसून ती डिग्री पूर्ण करता येते. इथे जन्मजन्म घेऊन हा अभ्यास करावा लागतो. म्हणून गतजन्मी भेटलेला साधक सद्गुरूंना या जन्मात परत भेटला तर ते विचारतात, अरे तू इतके वर्ष होतास कुठं, मी तुला शोधत होतो. रामकृष्ण तर घराच्या छपरावर जायचे, तुम्ही आत कुठे, मी तुमची वाट पाहतोय. अरे तुम्ही या ना सगळे, मी तुमची वाट पाहतोय. आणि एक एक मिळत गेला तसतसे ते हृदयाशी जोडत गेले. ही सद्गुरू शिष्याची भेट आहे. हे चालणं, हा प्रवास कधीचा, कितीचा, कुठल्या जन्माचा हा आपण शब्दात सांगू शकत नाही. इथे आपल्या भौतिक जगतातल्या ऐहिक जगतातल्या कुठल्याही परिमाणाची गरज नसते. पण सद्गुरू आपल्या सत्शिष्यांना ओळखतात, ते त्याला भेटतात. म्हणून हल्ली बऱ्याचदा बऱ्याच लोकांना, काही साधकांना घाई असते, माझेच गुरुश्रेष्ठ चला तिकडे. कुठेही असं करता येत नाही. जो तो आपल्या सद्गुरूंजवळ स्थिर होऊ शकतो, तिथेच जातो, तिथे लीन होतो, तो पावला परमपद. अनुहात ध्वनीनाद ऐकता ऐकता त्या परमपदामध्ये तो विलीन होऊन जात असतो. आणि त्याची एक खूण आहे उन्मनी आणि तुर्या. मन प्राण विलीन झाल्यानंतर उन्मन अवस्थेत गेले ना, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले. मग एखादे कबीर म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. उन्मन अवस्था. मग भगवंतच त्या भक्तांची कार्य करायला लागतो. त्या योग्यांना परमात्माच मागे पुढे उभा आहे सांभाळित. ते एक उन्मन अवस्था. विलक्षण मन उन्मलून गेलं, नष्ट झालं, मन उरलंच नाही. मनाचं मन पण सरून गेलं. विषयाचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी, तदा दृष्टू स्वरूपे अवस्थान. तेव्हा तो द्रष्टा, तो पाहणारा, तो भगवान परमात्मा, तो साधक स्वरूपी लीन होत असतो, आपल्या स्वरूपामध्ये मिसळून जात असतो. ती उन्मन अवस्था, त्याच्या अलीकडची तुरी अवस्था. अशा अवस्थेत कदाचित एखादा साधक जगाच्या विसंगत कृती करतो, आपल्याला ती ज्ञात होत नाही. सहसा ज्ञानोबरायांच्यापासून ती सुसंगत घडणारी प्रक्रिया ज्ञानदेवांनी हठयोगामध्ये आणली. पण हठयोगाच्या उन्मनी अवस्थेमध्ये काही साधक उन्मन अवस्थेत वागतात. ते हसतील, खिदळतील, बोलतील. पूर्वीच्या ऋषीमुनी हा हू असं करत ओरडत होते. अरे एक साधं गणित सापडलं, सोन्यात किती तांब मिसळले हे एखाद्या अरिस्टॉटलला टबमध्ये पाण्याच्या उतरताना. तो टबमध्ये उतरला आणि पाणी बाजूला सारलं तर एखादा घन पदार्थ एखाद्या द्रव पदार्थात बुडवला असता, तो आपल्या वजनाने त्यातील पाणी बाजूला सारतो. आणि ते बाजूला सारलेल्या पाण्याचं वजन त्याने पाण्यात बुडवलेल्या तुटी इतकं असतं. हे सहज स्फुरलं तर अरिस्टॉटल उघडा होऊन राजाकडे पळत गेला, युरेका युरेका. एक सामान्य सिद्धांत सापडला तर मनुष्य इतका वेडा होतो. इथे तर ब्रह्मानंद मिळाला. ती तुरी आणि ती उन्मन कळायला आपण जर तिथे गेलो, जावे त्याच्या वंशात, तेव्हा कळे. जेव्हा आपण गुरुपुत्र होऊ त्यावेळेला या अनुभूती येतील, अन्यथा या अनुभूती आपल्याला वेगळ्या वाटतील. ज्ञानोबराय सांगतात, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लत असो. डुलतात हालकारे कृष्णा डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. ते डोलणं, तो आनंद आताच्या डोलारे डोलासारखा नाही. ते डोलणं इतकं विलक्षण, इतकं वेगळं. आणि ते डोलणं उतरत नाही. जाने जाने तूने क्या पिलाई, बडा मजा आया.
ती माझ्या शब्दात सांगता येत नाही. सद्गुरूंचं दान वैखरीत बोलता येत नाही. ज्ञानोबांनी हाच अनुभव वेगळ्या पद्धतीने प्रगट केला. परेही परते बोलणे खुंटले, ती वैखरी कैसेनी सांगे, कानडाओ विठ्ठलू खरं नाटकू. त्या पैल मेरूच्या शिखरी बसणाऱ्या योगियाच्या मिलनानंतर होणारा जो आनंद आहे तो सांगताना ही वाणी मौनवते. तरी ज्ञानेश्वर महाराज भाषाभाव संपन्न प्रभू असल्याने, निवृत्तींची त्यांच्यावर अपार कृपा असल्याने, किंबहुना इह जगतामध्ये हा मार्ग खुला करून दाखवण्यासाठीच येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. त्यांनी इथे अवतार घेतला म्हणून शब्दांकित केलं की मग उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लत असो. यातला एक शब्द सर्वांनी ज्ञात लक्षात ठेवावा, विनोदे. परमार्थी माणसं आनंदी असतात, विनोदी असतात, रसिक असतात, सारी रसपूर्ण असतात. ती अशी सुकलेली वगैरे काही कशा जगताचं काही घेणं देणं नाही असं नाही. तुम्ही आम्ही पाहतो त्यापेक्षा ते दृश्य आनंदाने पाहतात. ज्ञानोबाराय एखादं जर झरा पाहतील तर त्याचं वेगळं वर्णन करतील. ज्ञानोबाराय जर एखादा घनू पाहतील तर त्याचं वेगळं वर्णन करतील. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू असा सुवास ज्ञानोबारायच घेऊ शकतात. निर्नासिकांना ते कळू शकणार नाही. असे एक विनोद आहे. एक संपन्न जीवन, तृप्त जीवन, समृद्ध जीवन, श्रीमंत जीवन परमार्थामध्ये असतं. हे ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनात दाखवलेले. अख्ख्या ज्ञानेश्वरीत अभंग गाते त्यांच्या कुठल्याही वाङ्मयामध्ये कुठेही सगळीकडे विनोदाच्या, प्रेमाच्या, आनंदाच्या संकल्पना आहेत. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलत असो. त्या डोलण्यात त्या उन्मनून आहेत. काही महात्म्य असतात नाम घेतल्याबरोबर डोलायला लागतात. रामकृष्णांना देव शब्द उच्चारला तरी ते उन्मनी अवस्थेत जायचे. आपल्याला सद्गुरू कोळून पाजले तरी जाऊ की नाही हा भाग अलग. म्हणून रामकृष्ण सांगायचे शिष्य 3 प्रकारचे असतात. एक असतो दगडासारखा, पाण्यात भिजवला दगडाची बाहुली आणि वर काढले. ती पाण्यात भिजवली जरा वर काढेपर्यंत ओली पुन्हा कोरडी होते. काही शिष्य असतात लाकडाच्या बाहुलीसारखे, ते पाण्यात भिजवले न वर काढले तर काही काळ भिजलेले राहतात. पण काही असतात कापरासारखे किंवा सैंधवासारखे, विरघळले की विरघळले. म्हणून हे शब्दबद्ध करायला ज्ञानोबारायांसारखे श्रेष्ठ संत होते. बाकीच्यांची अनुभूती विरघळून जाण्याची होती, उन्मन अवस्थेची होती. म्हणून ज्ञानोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, ज्ञानगोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. पंच इंद्रियांच्या पंच अनुभूती, त्या अनुभूतीमध्ये हे सगळं अनुभवून ज्ञानात एव कैवल्यम. ज्ञानदेवांचं नाव सांगतं की ज्ञान हाच मोक्ष आहे, ज्ञान हेच प्रेम आहे, ज्ञान हाच बोध आहे, ज्ञान हेच सुख आहे. फ्रॉम स्पार्क टू फ्लेम, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. विलक्षण प्रवासाची सुरुवात या साऱ्या इंद्रियांच्या अनुभूती ज्या आहेत त्या ज्ञानाने समजून घ्यायच्या. शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषयामध्ये ही जी द्रौपदी पंचविषय भोगून पवित्र असणारी, ती किती पवित्र आहे. ती इंद्रिय सगळी कशी पवित्र आहेत, त्यांना स्नानाने कसं प्रक्षालन करता येतं तर ज्ञानाच्या आधारे. शेवटी ज्ञानानेच मोक्ष आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणे नाही, ती विरक्ती इंद्रियांच्या मध्ये येते. ज्ञानाने तो सुस्नात होत असतो. म्हणून झाली संध्या संध्या माझा गेला रे. जर आपण नाथबाबांचा अभंग ऐकला तर आपल्याला कळतं. म्हणून ज्ञानगंगेच्या गोदावरी, एक गोदावरी ती निर्मल ज्ञानाचं स्नान आहे. त्या ज्ञानाने जी शुद्धता होते त्याही कुठल्याही जलाने न होणारी. ज्ञानोबाराय सांगतायत ज्ञान गोदावरीचे तिरी, गोदामयासारखं जवळ घेणारी. ज्ञानोबारायांच्या वाङ्मयातून कोणी भौतिक आधारे ज्ञानदेव कुठे कुठे गेले होते आणि कुठे अभंग केले तर भले गोदावरीच्या तिरी केले. गोदावरी त्यांना अत्यंत जवळची. त्या ज्ञानाला त्यांनी गोदावरीची उपमा दिली. तिच्या तीरावर हे स्नान, ज्ञान नदीत नाही तीरावर आहे. हे शब्द तीरावर असतात. स्नानाला उतरल्यानंतर काही उरणार नाही. पण हे स्नान केले कुठे? पांचाळेश्वरी. पंच इंद्रियांच्या अनुभूतीतून या सगळ्याचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी.
शिवभूमिकेत नाचणारे ज्ञानोबराय दत्तात्रयांचं इथे वर्णन करतात. सांप्रदायिक वाद घालत राहतात. पण या दत्त शब्दाचा अर्थ कळला तर आपल्याला ज्ञानदेवांचा संपूर्ण जीवनपट कळला असं होईल. आता ज्ञानदेवांच्या अंतरी कोण प्रगट झालं? दत्तात्रय. दत्तात्रय देवता याने देणारी देवता, येणाऱ्या प्रत्येकाला देत राहणारे. आयुष्यभर ज्ञानोबरायांनी समाजाला देत राहिलं. तैसे अज्ञान प्रमदादिकी निंदत्वाच्या सर्व विकी, अनेक दोषांनी खिळलेल्या सगळ्या जगाला तया अंगिका आपुले देऊने या विसर्वजती सले. हा दरबार असा आहे की गर्दीशे सताए लोग ह्या सीने से लगाए जाते हैं. ज्याला दुःख झाले ना त्याला हृदयाला लावलं जातं, आणि एकदा हृदयाशी घेतला ना तर त्याला आपली अनुभूती दत्त केली जाते. कृपा कटाक्षे न्हाळले आपुले पदी बैसविले बाप रुक्मादेवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. अभंग क्षेप काहीतरी प्रमाण म्हणून सांगते. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागर झाली. परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णचे झाले. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूचे झाला. एकमेव आपल्या धर्माचा सिद्धांत असा आहे की मग त्याच्या आतमध्ये दत्तयोगी तयार होतात. दत्तयोगी म्हणजे ही अनुभूती आपल्याजवळ ठेवायला ज्ञानदेवांनी कोणालाही परवानगी दिली नाही. फक्त योग्य वेळ काळ स्थळ आल्यानंतर हे ज्ञान तुम्ही खुलं करा. पात्र अधिकारी व्यक्तीच्या जवळ द्या. ज्याच्याजवळ दिलं ना तैसा भक्तासी भेटी करी जो, तैसा गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाटी मजसी एक चोर. किंबहुना आपल्या अवघ्या जीवनाचं सार ज्ञानदेवांनी ह्या आनंदाचं दान देणं. किंबहुना श्रीनिवृत्ती ठेविले असे जे स्थिती ते काय देऊ हाती वाचेच्या म्हणणाऱ्या ज्ञानदेवांनी अमृतानुभवाच्या शेवटी ओवी सांगितली. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभव अमृत सेवून जीवनमुक्त हेच होतो. ज्ञानदेव म्हणे अनुभव अमृत येणे सनभोगी जे सने विश्वाचने. एक दोन नाही अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. दिसो परत तो डोळा पाहू सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. हे दत्तात्रय योगी ज्ञानदेवांच्या अंतरी प्रगट झाले की सगळ्यांना तो आनंद दत्त देणारे. हे दत्तात्रय किती प्रगट झाले तर 11व्या शतकात ज्ञानदेवांनी केलेलं नामाने विस्तार केला. नाथांनी त्याला भरभक्कम आधार दिला. तुकोबांनी त्यांना कळस चढवला. बहिणाई त्याच्यावर पताकाची रेखा झाली. आणि आज हजारो साधक सद्गुरू सत्शिष्य जसं कसं आपल्या परीने एखादी छोटी पंक्तीसुद्धा प्रकाश दाखवते. त्यात हे शब्दांकने त्यातल्याच एका छोट्या चिमुकल्या दिव्याचं त्या चरणराजाचं सद्गुरूंच्या कृपेने ह्या आनंद अनुभूती स्वामी माधवनाथांच्या रूपाने घेतलेल्या आहेत. यात स्पर्श हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही वाटचाल अत्यंत महत्त्वाची. ती आपल्या सद्गुरूंकडनं प्रत्येक जीवाने करून घ्यावी आणि या वाटेने चालत राहावं. चालता चालता स्वतःला विसरून जावं. परात्पर सद्गुरू स्वामी स्वरूपानंदजी सांगतात, ध्येय असावे सुधरके जे कधी हाताने यावे. जीवे व्हावे मात्र तयाच्या प्रकाशात चालत राहावे. चालत राहिलो तर मिळणारा हा आनंद आहे. सुखाचे पावटी चढता येजे जयाचिया भेटी. हरेक जीवाला तसे सद्गुरू भेटावेत. वर्षत सकल मंगलांचा वर्षाव करावा असा दत्तात्रय योगी या भेटावा. आणि ही विलक्षण गुरुपौर्णिमा, ही पौष पौर्णिमा, हे दत्तात्रयांचं दान. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्तात्रय जाणं. ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी कसे प्रगट झाले इथे कुठल्याही अभिनवेश न घेता एक संकेत देऊन पुढे जाऊ. नाथांना देखील दत्तात्रयाने मलंग वेशामध्ये दर्शन दिलं होतं. आजही भारतामध्ये जेवढ्या सगळ्या परंपरा आहेत साधनेच्या त्या शिवापासून सुरू झाल्या तरी दत्तात्रयांच्यापासून सुरू झालेल्या आहेत. म्हणून काही दत्त संप्रदाय योग साधना करतात, काही शिवसंप्रदाय योग साधना करतात. हे मुळातलं एकरूप ज्ञानदेवाने जीवाशिवांचं ऐक्य, हरिहरांचं ऐक्य आणि आणखी एक विलक्षण योगायोग आहे की दत्तात्रयांचं ऐक्य वारकरी संप्रदायामध्ये घडवल्यामुळे वारकरी संप्रदाय हा एकामधेनुचं दूध चिंतामणीच्या पात्रात कल्पवृक्षाच्या मांडवाखाली प्यायला मिळालं तर जसा आनंद वाटावा तसे सारे एकत्र आले. ज्ञानदेवांच्या अभंगवाणीतून आपल्याला अनुभवता आले तर त्यापरता आनंद नाही. हा गुरुप्रसाद सर्वांच्यावर व्हावा एवढीच भगवंताची प्रार्थना करून ही सेवा
सर्वांच्या रूपात नटलेल्या माझे सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या चरणी या आश्रमात दादांच्या कृपेने समर्पित करते.